मंडळी नमस्कार, शुभ सकाळ. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन आणि हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याकरता आम्ही सर्व ज्येष्ठ सभासद या देशाचे नागरिक इथे उपस्थित झालो आहोत. तर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल हा सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ आणि या संघाचे आम्ही सर्व सभासद आहोत आणि आज इथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी ध्वजारोहणासाठी एकत्र आलेलो आहोत आणि अत्यंत उत्साहाने आजचा हा दिन आम्ही साजरा करणार आहोत. चला मंडळी, आमचं हे सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचं हे ऑफिस आहे. हे आपले काही पदाधिकारी आपल्या समोर दिसत आहेत आणि हे ओळखपत्र, अशी ओळखपत्र आपण तयार केलेली आहेत आणि आजच्या या शुभदिनी आपण सर्व सभासदांना देणार आहोत. हे आमचे दिवटे साहेब आहेत, अध्यक्ष, आमचे सेक्रेटरी संघाचे, आमचे खजिनदार साहेब नमस्कार. आणि हे आमचे ज्येष्ठ आणि सर्वात श्रेष्ठ असे देसले पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली हा संघ अतिशय उत्तमरित्या काम करतोय. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सभासदांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनाला आज 77 वर्ष पूर्ण झालेली आहेत. भारतीय स्वातंत्र्य दिन 78वा साजरा करत असताना संपूर्ण भारतवासी हे आनंदित झालेले आहेत. हा देशभक्तीचा महिमा जो आहे तो या दिवशी गायचा असतो. देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी जे हुतात्मा झाले आणि ज्यांनी म्हणून आपलं योगदान या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलं, या सर्वांचं या ठिकाणी आठवण करण्याचा आजचा दिवस. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजचा 78वा स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाला सुरुवात होती आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपले शिवज्येष्ठ श्री अहमद कोंडाजी तांबोळी यांनी करावं. स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे श्री निलेशजी तरस यांचंही या ठिकाणी स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री अहमद कोंडाजी तांबोळी. उपस्थित सर्व बंधू भगिनींचं या ठिकाणी मी आजच्या या 78व्या स्वातंत्र्य दिनी मी सहर्ष स्वागत करतो. या सर्वांना विनंती करतो की ध्वजपूजन करावं आणि ध्वजपूजन नंतर ध्वजारोहण होईल. ध्वजाचं पूजन होत आहे आणि लगेच ध्वजारोहण होईल, म्हणून सर्वांनी कृपया जागेवर उभं राहून घ्यावं. श्री निलेशजी तरस या ठिकाणी ध्वजारोहण करत आहेत. ध्वजारोहण झाल्यानंतर लगेच राष्ट्रगीत होईल, ऑर्डर दिली जाईल. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारत माता की. एक साथ सावधान हो गए, सावधान. एक साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे, सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की वंदे, भारत माता की जय, वंदे मातरम. भारतीय तिरंगा
मोठ्या अभिमानाने या ठिकाणी डोलू लागलेला आहे। सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व संघावर प्रेम करणारे बंधू आणि भगिनी, आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या संघाचं वय आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं। 1 वर्ष वयाचा संघ आहे आपला आणि या वर्षभरामध्ये आपण संघाच्या माध्यमातून जी काही अनेक प्रकारची उपक्रम या ठिकाणी राबवले, योगा, गणपती, दिवाळी पहाट असे कार्यक्रम आपण इथं घेत असतो आणि अतिशय आनंदाने उत्साहाने या ठिकाणी आपल्या सर्व माता भगिनी, आपले बंधू या ठिकाणी योगदान देत असतात आणि म्हणूनच आज आपला संघ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत असलेला संघ म्हणून आज नावारूपाला आलेला आहे आणि या संघासाठी वेळोवेळी आपल्याला सहकार्य करणारे आपले मार्गदर्शक आणि हितचिंतक असे निलेश भाऊ तरस सतत आपल्या पाठीशी उभे असतात आणि त्यांच्यामुळेच आपण या ठिकाणी भरीव पद्धतीचं कार्य करू शकतो। आपल्या संघाच्या वतीने पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात जोरात अभिनंदन करू। धन्यवाद सर। सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अनेक उपक्रम राबवतो। या ठिकाणी एक योजना केली की आपण ओळखपत्रच देऊयात। समजा आपण कुठे बाहेर गेलो तर हे सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद आहेत किंवा कार्यकारी मंडळ आहेत हे कळावं आणि त्या अनुषंगाने ओळखपत्र या ठिकाणी आता वितरित होत आहे। आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, त्यानंतर उपाध्यक्ष श्री देसले सर, सचिव श्री रमेशजी थोरात, संघाचे सचिव रमेश थोरात साहेब, यानंतर खजिनदार संघाचे खजिनदार श्री प्रकाशजी सावंत, प्रकाश सावंत साहेब, श्री तुकारामजी कोरडे, श्री तुकाराम कोरडे साहेब संचालक, त्यानंतर संचालक सस्तेताई, संचालक निकमताई, त्यानंतर श्री किशोरजी गायकवाड। आजच्या कार्यक्रमाचे निवेदक आणि आमचे तज्ञ संचालक सन्माननीय बळवंतर सर यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा। ज्यांचं योगदान या देशासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, अशा स्वातंत्र्य दिनी सर्व भारतीय सैन्य दलातील ज्यांनी कामकाज केलेलं त्यांचा सत्कार करणे हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्या अनुषंगाने आजच्या दिनी त्यांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार होत आहे। अतिशय नम्रपणे सूचित करू इच्छितो की हे सैन्य दल जे आहे अतिशय उत्कृष्ट सेवा देत आहे, म्हणून आपण रात्री शांतपणे झोपतो, दिवसा अगदी बिनधास्तपणे काम करतो, परंतु हे काम करीत असताना आपलं जे सैन्य दल आहे ते सीमेवर कार्यकाल बजावत असतात आणि अतिशय उत्कृष्टपणे कार्य ते करीत असतात आणि त्यामुळे हा भारत देश जो आहे तो अतिशय पुढे जातो आहे। हा कार्यकाल पूर्ण करीत असताना काहींना अतिशय दुर्दैवी असं हुतात्म्य जे आहे ते प्राप्त होतं। त्या मनात कुठेतरी भावना असतात की माझा पुत्र, माझा लेक किंवा माझे पती हे सीमेवर असताना त्यांना हुतात्म्य प्राप्त झालं, देश सेवा त्यांनी केली, देश सेवेसाठी ते हुतात्मा झाले, तरी देखील त्यांचा आम्हाला या ठिकाणी खूप अभिमान आहे। दादासाहेब कृष्णाजी पवार हे हुतात्म्य त्यांना प्राप्त झालं, त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती लक्ष्मीजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्हाला त्यांचा अतिशय अभिमान आहे
त्याच पद्धतीने लक्ष्मीजी तुमचाही आम्हाला अतिशय अभिमान आहे, अतिशय अभिमान आहे. कारण एवढी मोठी सेवा करीत असताना तुम्ही जे दुःख पचवलं, ते दुःख पचवत असताना कुठेतरी देशाभिमान असताना तो आनंदही तुमच्या उरी आहे. आणि असे जे पती आपल्याला लाभले, जे सुपुत्र भारताला लाभले, त्यांचा सार्थ अभिमान या संपूर्ण देशाला आहे. म्हणून त्यांच्या वतीने आपण आमचा छोटेखानी सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. कोंडाजी तांबोळी हे 17 वर्ष भारतीय सेना दलात कार्यरत होते. एव्हीसी विभागात त्यांनी कार्यकाल केला. कारगिल युद्धामध्ये प्रत्यक्ष त्यांनी युद्धाची जबाबदारी घेतली होती, युद्धामध्ये कार्यरत होते. असे श्री बालाजी बळीराम भोंडेकरी 24 वर्ष भारतीय सैन्य दलात कार्यकाल केला. त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. तुकारामजी बाळू कोरडे आमचे संचालक यांनी 28 वर्षे या ठिकाणी कार्यकाल केला. सुभेदार पदावरून त्यांनी निवृत्ती दिली. सिग्नल यंत्रणेत ते कार्य करीत होते. श्री मच्छिंद्रनाथ रामचंद्र शेळके भारतीय सैन्य दलात 18 वर्ष त्यांनी कार्य केलं. तोफखाना विभागात वायरलेस ऑपरेटर म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर श्री सुरेश विश्वनाथ वटकर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर म्हणून भारतीय सैन्य दलात 20 वर्ष कार्यकाल त्यांनी केला. त्यानंतर श्री नामदेव सातव 20 वर्षे कार्यकाल पूर्ण केला. अतिशय उत्कृष्ट अशी सेवा भारतीय सैन्य दलात त्यांनी दिली. पानसरे गुरुजी हे स्वागत करीत आहेत. तर श्री रघुनाथ नामदेव सातव हे 18 वर्ष भारतीय सैन्य दलात होते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री निलेश भाऊ तरस हे श्री रघुनाथ नामदेव सातव यांचं स्वागत करीत आहेत. ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व सभासद, सर्व माता भगिनी, सर्व माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. अनेक क्रांतीवीरांनी त्या ठिकाणी आपले बलिदान देऊन या ठिकाणी आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं. आपल्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये त्या ठिकाणी ज्या आपल्या समोर बसलेल्या जे आपले शहीद जवान आहेत दादासाहेब पवार, त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्ष्मीताईंनी आपले पती देशासाठी सेवा करत असताना ते शहीद झाले, हे दुःख न हलकं होण्यासारखं आहे. त्या अर्थानं आज ह्या 15 ऑगस्ट दिनानिमित्त अनेक शहीद जवान झाले, त्यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आपल्या सर्वांना या आपल्या राष्ट्रीय सणाच्या 15 ऑगस्ट दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमचं जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. आपल्यातलेच सभासद श्री नाणेकर हे आपलं मनोगत बसल्या जागीच व्यक्त करतील. आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. मला स्वतःला सांगायला आनंद होतो की ह्या क्षणाचा मी साक्षीदार आहे, याचा मला खरोखरच आनंद होतो. आपला भारत देश जगात फार मोठा लोकशाहीवादी देश आहे. तर भारतासारख्या अनेक जाती, धर्म, पोटजाती याचा विचार करता ही अतिशय कठीण अशी गोष्ट होती, परंतु ती आपण अतिशय उत्कृष्टपणे जगाला दाखवून दिलं आहे की आम्ही वेगवेगळे जाती धर्माचे जरी असलो तरी अतिशय एकसंघ आहोत. आणि हे अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे. येथे उपस्थित माझ्या प्रिय देश बांधवांनो आणि भगिनींनो, प्रथम तुम्हाला सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या महत्त्वाच्या दिवशी मला जे 2 शब्द बोलण्याची संधी दिलेले माझा ज्येष्ठ नागरिक संघ, विशेष करून सावंत काका यांची मी रुपाली हृदयापासून आभार मानते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. अरे उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला, उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक आपण सर्वांना, त्या सर्वांना
ज्यांनी भारत देश घडविला. तिरंगा हा मोचा कोणी उभारीला, कारे बांधवांनो त्यांना विसरला. लाल बाल पाल देशासाठी मेले, त्यातूनच हा तुझ्या उभारीला. अरे आज कुणाचा तरी मुलगा देशाच्या सीमेवर लढतोय म्हणून तर आपण बंगल्यात भरतोय. अरे आज कुणाचा तरी मुलगा काळ्या आईमध्ये रक्त ओततोय म्हणून तर आज आपण स्वाभिमानाने, अभिमानाने आणि ताठ मानेने झेंडा फडकवतोय, आपला तिरंगा फडकवतोय. आणि आज आपला सैनिक, आपला जवान देश डोळ्यात तेल घालून देशाची सेवा करतोय. ना हिंदू का हूँ न मुसलमान का, टपकता है खून इंसान का. इस खून की कदर करो यारो, इस खून की कदर करो यारो. ये खून है हिंदुस्तान का, ये खून है हिंदुस्तान का. उपस्थित झालेले आहेत श्री बाळासाहेबजी ओव्हाळ यांचा आपणा सर्वांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. हा संघ जो आहे त्याला ओळख असावी, त्यामुळे जे जे सभासद आहेत त्यांना ओळखपत्र आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे. आपल्या हस्तेही काही ओळखपत्रांची या ठिकाणी वाटप व्हावं अशी मी विनंती करतो. सौ मंगलाताई रमेश थोरात, त्यानंतर सुरेखा ताई प्रकाश सावंत, सौ शशिकलाताई दास, सौ मीराबाई सुदाम दुट्टे, श्री शंकर भानुदास सस्ते, श्री भारत गणपत कुर्डे, श्री बाळकृष्ण लक्ष्मण पानसरे, श्री पिलाने सर, यानंतर महिलांचं देशभक्तीपर गीत तयार असेल तर कृपया महिलांनी पुढे यायचं आहे. फक्त शुभेच्छा द्यायच्या, निमित्त आपण गप्पा मारतो, बोलत असतो, भाषण द्यायचं नाहीये. फक्त मी एकच थोडीशी एनर्जी देतो. आता वरनं ऊन एनर्जी खूप देत आहे, पण तुम्हाला असं वाटतं तरी देखील चेहरे टवटवीत आहेत सर्वांचे. सर्व तरुण मंडळी समोर बसलेली माझी डाव्या उजव्या बाजूला. आज आपला 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना उपस्थित सर्व सोमेश्वर नागरिक संघाचे सन्माननीय, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व माता भगिनींनो, सैनिक पाहायला भेटल्यामुळं खूप आनंद होतो. कारण ज्यावेळेस आपण लहान लहान होतो त्यावेळेस आम्हाला सैन्यांबरोबर सततच सीमेवरती काम करणाऱ्या प्रत्येक सैन्याबद्दल आदर असतोच. कधी यांचं दर्शन होईल असं वाटायचं आणि ते आता आम्ही जवळून पाहतो. आणि आज तुम्ही आल्यानंतर खरोखर ह्या कार्यक्रमाची शोभा म्हणजे तुम्ही आहात. आपल्या देशासाठी आपलं बलिदान दिलेलं असं सर्व स्वातंत्र्यवीरांचं आज स्मरण होतं ऑटोमॅटिक, आणि ते करणं आपलं कर्तव्य आहे. आणि त्यांनी देशासाठी जे बलिदान दिलं अशा वीरांना मी अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी सर्वांना आज या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. भारत माता की है मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा. मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी.
नारी में अभी तक सीता है, इतने पावन है लोग यहाँ, इतने पावन है लोग यहाँ। मैं नित नित शीश झुकाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। उस धरती पे मैंने जन्म लिया, उस धरती पे मैंने जन्म लिया। ये सोच के मैं इतराता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। है प्रिय जहाँ की रीत सदा। थैंक यू, थैंक यू। भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। स्वातंत्र्य दिवसाला उपस्थित असलेले आपले संपूर्ण सभासद, पदाधिकारी, मान्यवर, अध्यक्ष, परिसरातील नागरिक, आपण या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावली याबद्दल आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार 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 धन्यवाद। जय हिंद।